देशातील IPO बाजार 2025 मध्ये प्रचंड उत्साहात असून गुंतवणूकदार अक्षरशः मालामाल झालेत। यंदा आतापर्यंत 87 कंपन्यांनी शेअर बाजारातून तब्बल 1,05 कोटी रुपयांचा निधी उभारला आहे। गेल्या वर्षी 91 कंपन्यांनी 1,06 कोटी रुपये उभारले होते। त्यामुळे 2025 हे वर्ष 2024 चा विक्रम मोडण्याच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे। लिस्टिंगच्या दिवशी 66% कंपन्यांनी गुंतवणूकदारांना दमदार परतावा दिलाय, तर केवळ 23% कंपन्यांच्या शेअर्स मध्ये घसरण झाली आहे। सर्वाधिक झळकलेला IPO म्हणजे हायवे इन्फ्रास्ट्रक्चर, ज्याचे शेअर्स तब्बल 75% उंचावले। अर्बन कंपनी 62%, आदित्य इन्फोटेक 60%, तसेच क्वाड्रंट फ्युचर टेक अर्बन कंपनी 62%, आदित्य इन्फोटेक 60%, तसेच क्वाड्रंट फ्युचर टेक, LG इलेक्ट्रॉनिक्स आणि फिजिक्सवाला यांच्या शेअर्सनाही मोठी मागणी मिळाली आहे। दुसरीकडे IPO मध्ये सर्वाधिक फटका बसला तो OEM फ्रेट फॉरवर्ड्सला। लिस्टिंगच्या दिवशी त्याचा शेअर जवळपास 36% कोसळला। ग्लॉटीस BMW व्हेंचर्स, एरिस इन्फ्रा सोल्युशन्स, जारो इन्स्टिट्यूट टेक आणि लक्ष्मी इंडिया फायनान्स नाही मोठ्या घसरणीत राहिलेत। एकूण 12 कंपन्यांचे शेअर्स 10 ते 19% वाढले, 23 कंपन्या 1 ते 10% घसरल्या, तर तब्बल 19 कंपन्यांचे शेअर्स 75% पेक्षा जास्त वाढलेत। एकंदरीत 2025 चे IPO वर्ष गुंतवणूकदारांसाठी अतिशय लाभदायक ठरले असून उर्वरित वर्षातही बाजारात जोरदार सूचीकरणांची मालिका कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जाते। अशाच ताज्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब आणि फॉलो करा न्यूज डॉट्सला।